नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर तुम्ही इथे पाहू शकता, ही जे ग्लास मला बसवायच्या होत्या त्या मी बसवून घेतल्या ह्या. आणि तिथे इथे मला तेलाची बाटली वगैरे ठेवायला म्हणून मी इथे थोडी खाली बसवली. आणि इथे मला फक्त बरण्या ठेवायच्या होत्या म्हणून इथे एक करून घेतली. तर व्यवस्थित जागा झाली, म्हणजे इथलं बरंचसं रिकामं झालं. इथे व्यवस्थित मांडता आले. खाली मला फक्त एवढी व्यवस्थित जागा झाली, एकदम व्यवस्थित सगळं ठेवता आलंय. आणि त्याचसाठी मला हे करायचं होतं, कारण ह्या बरण्या खूप छान दिसतात अशा सगळ्या सोबत. त्याच्यामुळे मला याच्यासाठी करून घ्यायचं होतं. जो की नवन्याला फार आवडतो. नवन्याला काजू इतका आवडतो प्रचंड की तिचं सतत असतं की बाकी काही नाही, तू काजू दे काजू दे काजू दे. पण सध्या उन्हाळा खूप कडक चालू आहे, त्यामुळे मी तिला काजू देत नाहीये, कारण काजू गरम असतो मुळातच त्यामुळे. तर हे मला करायचं होतं. आणि ह्या ज्या आहेत त्या मी 2 वर्षापूर्वी घेतल्या. 2022 मध्ये मी घेतलेल्या. 22 मध्ये बरोबर, जेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे माझ्या सासरून खेडेगावला शिफ्ट झाले होते तेव्हा मी ह्या बरण्या घेतल्या होत्या. आणि मला तेव्हापासून इच्छा होती की ह्या अशा दिसतील ना अशा मांडायच्या. छान वाटतंय. हे एक माझं होतं ते कम्प्लीट झालंय. आणि हो, आज ब्लॉग करायचं कारण असं की यांना एक रील पाहून एक पदार्थ खायची इच्छा झाली. त्यांनी ती जी रेसिपी होती, ती रील जी होती त्या रेसिपीची, ती त्यांनी मला पाठवली आणि बोलली की तू पाहिलंस का? तर मी म्हटलं नाही. म्हणे बघ ना म्हणे तसं बनव ना. तर मी ते पाहिलं. तर ते होतं अंडा घोटाळा. तर अनिकेत म्हणून तुम्ही रील पाहत असाल की त्याची बायको त्याला विचारत असते, अनिकेत आज काय खाणार? तर ती वाली ती रील होती. तर त्यांनी ती मला पाठवली होती आणि ते बोलले होते 2 मिनिटं. तर त्यांनी ती रील मला पाठवली होती. तर त्यांना ते खायचं होतं. म्हटलं ठीक आहे आज करूयात. तर मी काल रात्री म्हणजे संध्याकाळी जेव्हा यांना घ्यायला जात असते स्टॉपवर तेव्हाच येताना अंडी घेऊन आली होती. तर मी तयारी बरीचशी करून ठेवली. तर मी देखील पहिल्यांदाच करतीये, कारण मी फक्त ती रील पाहिली आणि त्यावरनं मी हे करणार आहे. माहित नाही मला हे कसं होणार आहे. जर छान झालं तर हा व्हिडिओ नक्की येईल आणि नाही झालं तर नाही येणार. तुम्ही जर हा व्हिडिओ आता पाहताय तर याचा अर्थ हे नक्कीच छान झाले आणि त्यामुळेच हा व्हिडिओ मी पोस्ट केलाय. चला तर मग कसं बनवायचं ते पाहूया. मी कांदा टोमॅटो चिरून ठेवलेले, परत दाखवते मी. हे मी कांदा चिरून ठेवलाय, म्हणजे चॉपर मधनं हे केलंय. आणि टोमॅटो चॉप करून ठेवलाय, म्हणजे चॉपर मधनं काढून ठेवलाय. त्याचबरोबर 3 अंडी होती ती मी उकडून घेतली आणि अशी किसून घेतली. 3ही अंडीने अशी किसून घेतली. नवन्या दाखवते मी तुम्हाला काय करते. आणि तिला फार हाऊस असते अशी मध्ये मध्ये बोलायची. काय करते तू? तर नवन्या मी जे पापड केले होते आणि वेफर्सही केले थोडे, ते तळून पाहिले, छान झाले. पण बऱ्याचशा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे मी साबुदाण्याचे पापड केले होते ना त्यात आणि चिप्स मध्ये मीठ जास्ती झाले. जरा जास्ती नाही तर चांगलं जास्ती झालंय जाणवतंय. तर त्याच्यावर लाल तिखट टाकून खाल्लं तर कमी जाणवेल असं वाटतंय. बघूयात आता. 6:15 झालेले. 6:45 पर्यंत आपलं हे तयार झालं पाहिजे, कारण त्यानंतर मग नवन्याचं आवरायचं आणि 7 वाजता मला यांना स्टॉपवर घ्यायला जायचं. तर अंडा घोटाळा पहिला आपण बनवू. नाव पण किती युनिक आहे ना, अंडा घोटाळा. तर ते बनवून घेऊयात आपण. मी हे बनवायला घेतलं आणि आत्ताच मला यांचा फोन आला होता की यांना यायला लेट होणार आहे, 8-9 वाजतील. तर मला समजत नाही मी लगेच बनवू की थांबूत म्हणून. बनवून ठेवते. त्यानंतर मी नवन्या जाऊन पाव घेऊन येतो, कारण नवन्याला भूक लागेल 8 वाजेपर्यंत. त्याच्यापेक्षा जास्त वेळ ती थांबू शकत नाही, कारण छोट्या मुलांना सारखी भूक ही लागत असते. त्यामुळे आपण बनवून ठेवूयात आणि पाव वगैरे घेऊन येऊयात, म्हणजे नवन्या त्यांना जर जास्त उशीर झाला तर नवन्याला खाता येईल. आणि फॅन बंद आहे त्याच्यामुळे प्रचंड गरम होत आहे. चला तर मग बनवून घेऊयात आपण. तर इथे मी एक पॅन घेतला आणि त्यात तेल घालून घेते.
माझा पॅन देखील थोडासा खराब झाला आहे, पण माझ्याकडे एवढा एकच पॅन आहे तर मला तोच वापरावा लागेल. तर मी जे तेल आहे ते सगळीकडे पसरवून घेतलं आहे, म्हणजे मी काही टाकलं तर चिटकायला नको यासाठी. त्यानंतर याच्यात जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे झाल्यानंतर आपल्याला याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकायची. तुम्ही आलं लसूणच्या पेस्टच्या ऐवजी ते ठेचून किंवा बारीक चिरून देखील टाकू शकता. तर मी जी आलं लसूणची पेस्ट आहे ती घरीच बनवून ठेवते, तर त्यामुळे शक्यतो मी हीच वापरते. आणि ती देखील आता संपली आहे, मला पुन्हा बनवून ठेवावी लागेल. तर हे आलं लसूणची पेस्ट याच्यातला कच्चेपणा घालवण्यासाठी आपण तेलात छान अशी पहिली परतून घेऊयात. आणि त्यानंतर हे परतल्यानंतर आपल्याला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो यात टाकून घ्यायचा आहे. तर मी हा कांदा चॉपरमध्ये कट केलेला आहे, त्यामुळे तो छान असा बारीक झालेला आहे, तो मी यात टाकून घेते. आणि हा कांदा देखील आपल्याला छान असा लालसर असा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की त्याचा कलर बदलला आहे. तो कलर लालसर झाल्यानंतर त्याच्यात आपण जे टॅमॅटो चिरून घेतलं होतं ते यात टाकून घेऊयात आणि टॅमॅटो आणि कांद्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. टॅमॅटो टाकल्यानंतर तुम्ही चवीनुसार मीठही टाकू शकता, कारण मीठ टाकल्यानंतर टॅमॅटो पटकन परतला जातो किंवा शिजला जातो. आणि ते टॅमॅटो आणि कांदे शिजल्यानंतर आपल्याला काही मसाले यात टाकायचे आहेत. तर मी याच्यात धने जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट. तर लाल तिखट मी याच्यात जी आपली बेडगी मिरची असते ना ते वालं टाकले, बेडगी मिरचीची पावडर ते, त्याबरोबर हळद आणि सगळ्यात महत्त्वाचं चिकन किंवा मटण मसाला तुम्ही यात टाकायचा आहे. तर मला एव्हरेस्टचा जो मटण मसाला आहे तो फार आवडतो, तर मी तोच घातला आहे. आणि सगळे मसाले वगैरे जे आहेत ते आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो. तर हे टाकल्यानंतर याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 1 ते 2 मिनटासाठी गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून हे शिजू द्यायचं आहे. याने काय होतं, तेल सुटतं याला. आणि ते तेल सुटल्यानंतर 2 मिनटांनी तुम्ही पाहू शकता की छान असं परतलं जातं आणि याचा वास खूप छान असा यायला लागतो. तर छान असं तेल देखील याला सुटलेलं आहे. तर आता मी याच्यात पाणी टाकणार आहे. तर माझं जे कांदा लसूणची पेस्ट मी ज्या बरणीत ठेवते तेच हिसळून घेतलं आणि मी यात पाणी टाकलं. आणि याच्यात पाणी टाकल्यानंतर देखील मी एक 3 ते 4 मिनटासाठी याच्यावर पुन्हा झाकण ठेवलं होतं. तर ते झाकण काढल्यानंतर याला छान अशी तरी सुटली होती. तर मी थोडंसं याच्यात आमचूर पावडर टाकून घेतलं, कारण मला थोडंसं आंबट असेल ग्रेव्ही वगैरे तर आवडतं, त्यामुळे हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकात किंवा नाही टाकलं तरी देखील चालेल. आणि त्यानंतर याच्यात आपल्याला आता सगळ्यात मेन म्हणजे जे आपण अंडी उकडून किसून घेतली होती ते याच्यात टाकायचं आहे आणि हे छान असं एकदा मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळीकडे इक्वली हे स्प्रेड होईल असं. कारण ना याच्यात आपण पाणी टाकतो आणि जे अंड्याचा जो मधला पिवळा भाग असतो ना त्याने याला थिकनेस येतो आणि छान असं सगळं एकजीव होतं. तर आता हे आपल्याला अगदी शेवटी याच्यात सगळं झाल्यानंतर थोडासा चाट मसाला मी याच्यात टाकला आहे, तो देखील अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर टाकात, नाही टाकलात तरी काही हरकत नाही. पण सगळ्यात मेन आणि लास्टची स्टेप ती म्हणजे कोथिंबीर छान अशी बारीक चिरायची आणि याच्यात टाकायची, अशी वरतून भुरभुर व्हायची. कोथिंबीरने एक वेगळी चव येते, त्यामुळं ते शक्यतो नक्की म्हणजे नक्कीच टाकात. आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपला अंडा घोटाळा खाण्यासाठी अगदी रेडी झाला आहे. तुम्ही याला पावासोबत किंवा चपातीसोबत तुम्हाला ज्यासोबत आवडेल त्याच्यासोबत हे खाऊ शकता. तर आम्ही दोघी बाहेर जाऊन आलो, 8 वाजत आलेत पण अजून हे आले नाहीये. मग आम्ही दोघीच गेलो बाहेर आणि पाव घेऊन आलो, कारण नवन्याला भूक लागली त्यामुळे. तर मी तिला पहिलं देते. इथे पाव घेऊन आलो, थोडंच लागतं मला तसे. काय करते तू? कशाला? ती व्हिडिओ देण्यासाठी, उभा राहण्यासाठी ती खुर्ची घेऊन आली. तरी इथे मी नवन्याचं ताट रेडी केले. नवन्या जेवणार आता, हो ना? चला मग, चला जेवायला पुढे. तुम्ही येणार का आमच्या सोबत? कशाला ग? जेवायला का? अरे बापरे,
तिचं असं आहे, ती कधीच कोणाला चला किंवा या म्हणत नाही आणि चक्क आज म्हणते तुम्ही येणार का माझ्यासोबत जेवायला. बोला बरं, कसं म्हणणार तू? तसं नाही, नीट तोंडाने चला ना. चला ना. हा चल चल घे जेवून. या बुडुक. बुदुक. तर 9:30 वाजून गेलेत आणि यांचा आत्ताच फोन आला होता, तर आम्ही चाललोय मी आणि नवन्या त्यांना आणायला. का वारं लागतंय का तिला? तिने तुम्हाला आणला होता तो तांब्या भरून. खाली बैस ना, जीव दे. तुम्ही मला हे दुसरं होते. तर इथलं माझं सगळं क्लीन करून झालेलं आहे व्यवस्थित असं. आणि आता वाजले 10:30. हे आल्यानंतर आम्ही जेवलो वगैरे, मी भांडे वगैरे क्लीन केले, घासून घेतले. आणि आता आम्हाला खायची आहे काय, आईस्क्रीम. तर आईस्क्रीम म्हणजे झालं काय, मी ना परवा ना आपल्या दुधाची जी कुल्फी करतो ना, मलाई कुल्फी, तसं केलं होतं. पण ते काही त्या म्हणजे समजेल ना आपल्याला. अरे तर ते काही व्यवस्थित असं सेटच झालं नाही. त्या आईस्क्रीमचे जे आपण जे भांडे असतात डायरेक्ट डब्यात खाऊ, तर ते त्याच्यात व्यवस्थित सेटच झालं नाही. मी परवा केलं, काल परवा पूर्ण वाट पाहिली, काल पाहिली, ते झालंच नाही. पण मग मी नंतर काय केलं मी दाखवते. त्यानंतर ना मी हे ह्या डब्यातच काढलं सगळं, सेट झालंय दाखव. तर आता आम्ही ते आईस्क्रीम किंवा कुल्फी ज्या व्हॉटएव्हर जे आहे ते खाऊन घेतो आणि आपण भेटूया तसेच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. तिकडे दोघांनी खायला पण सुरुवात केली.